ही रात्र वणव्याची, ही रात्र तेजाची, ही रात्र वणव्याची, ही रात्र तेजाची. उठा पेटवा ग सारेच फलिते, नका घाबरू ग पाहून जळीते. उजेडाची आस, प्रकाशाचा ध्यास, ही रात्र वणव्याची, ही रात्र तेजाची. जरी संकटे चाल येती करुणी हो, जरी दुःख झरते नयना मधुनी हो, करा सामना त्या लढा संकटाशी. बदलेल सारे पुन्हा तूच उरशी हो. ही रात्र वणव्याची, ही रात्र तेजाची. हिंदूराव जेधेंना रोज सांभाळावं लागणार म्हणून मोहित्याच्या पोटात गोळा आला असेल. आता काहीतरी महत्वाचं काम असल्याशिवाय साहेब इथं बोलावतील का? हा, तुझी काहीच जबाबदारी नाहीये का? माझी जबाबदारी मला माहिती आहे, तेवढी अक्कल आहे मला, समजलं? समाजाची सजगता ही आजच्या काळाची अत्यंत मोठी, सगळ्यात महत्त्वाची अशी गरज होऊन बसलेली आहे. समाजाचं सजगीकरण, समाजाचं लोकशिक्षण, समाज शिक्षण देणं हे दूरदर्शनचं ध्येय आहे. त्यासाठीच आम्ही अहोरात्र प्रयत्न करतो आहोत. ही मालिका तयार करण्याच्या पाठीमागचा उद्देशही आमचा हाच आहे. समाजात घडणाऱ्या घटना, त्यांचे वरवर दिसणारे अर्थ आणि प्रत्यक्षात असणारे अर्थ हे उलगडून दाखवणं आणि त्याद्वारे सर्वसामान्य भोळ्या भाबड्या जनतेला एक दृष्टी देण्याचा प्रयत्न करणं, त्यांना सजग करणं हे आम्ही आमचं कर्तव्य मानतो आहोत. गरीब, शोषित, पीडित जनतेची कोणत्याही पातळीवर कुणीही फसवणूक करू नये, त्यांची फसवणूक होऊ नये, हा या पाठीमागचा आमचा उद्देश असतो. त्यासाठी आमची ही सगळी धडपड चालू असते. आमच्या लेखी जनतेचं हित हे सर्वोच्च आहे. त्यामध्ये आम्ही कुठलीही तडजोड स्वीकारत नाही. काय अचानक बोलावून घेतलंस? काय विशेष? आदिवासींच्या जळीत प्रकरणात शेजारच्या जिल्ह्यातनं एका गुंडाला दारूच्या गुत्त्यातनं उचललं आहे. म्हणजे आपला अंदाज बरोबर ठरवणारा दुवा सापडला. हो, पण तो गुंड कुठं आहे, त्याला अटक करून कुठं ठेवला आहे कोणालाच माहिती नाही आहे. आता तपासात काय उघड व्हायचं ते होईल, पण कदाचित तो कोणाची नावं घेईल ते काही आपल्यापर्यंत यायचं नाही. मोहिते साहेबांशी काही बोलणं झालं? झालंय, पण ते वेगळ्याच टेन्शनमध्ये आहेत. कसलं? पोलीस अधीक्षक विलास शिंदेंच्या जागी हिंदूराव जेधे पोलीस अधीक्षक म्हणून बदली होऊन येणार आहेत. हिंदूराव जेधे? हिंदूराव जेधे म्हणजे तोच ना ज्याच्यावर करप्शनच्या केसेस आहेत? इफ आय एम नॉट रॉंग शशी, एका सेक्स स्कॅन्डलमध्येही त्याची संशयास्पद भूमिका आहे, राईट? म्हणून तर मोहिते साहेब टेन्शनमध्ये. किंबहुना सगळे स्वच्छ प्रतिमेचे पोलीस अधिकारी टेन्शनमध्ये. कोणाच्या शिफारशीचा परिणाम हा? मला नक्की सांगता येत नाही अजय, पण विलासराव शिंदेंनीच यांच्या नावाचं फिल्डिंग लावलं होतं.
कारण त्यांचीच इच्छा होती हिंदूराव जेधेंनी इथं यावं. आपल्या जिल्ह्याला एक चांगला पोलीस अधीक्षक कधी मिळणार आहे कोणाच ठाऊक. नटवरलाल आणि हिंदूरावचे संबंध पूर्वीपासूनचे आहेत. हो का? हा नटवरलाल ना ऑक्टोपस सारखा आहे, ऑक्टोपस. तो जसा आपले पाय वेगवेगळ्या ठिकाणी रोवत पुढे जातो ना, तसं आहे या नटवरलालचं. सगळीकडे संबंध आहेतच याचे. अजय, मला काळजी वाटते ती कलेक्टर मॅडमची. का? हिंदूरावला टॅकल करणं फार अवघड काम आहे अजय. अंजली मॅडम डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आहेत, पण हिंदूरावला महिला अधिकाऱ्याच्या हाताखाली काम करणं अवघड होणार. त्याच्या कारकिर्दीत अनेक गुंडपुंड सक्रिय होतात अशी त्याची हिस्ट्री आहे. म्हणजे या जळिताच्या प्रकरणाच्या चौकशीचा बोऱ्या वाजणार. म्हणून तर तुला बोलवलं. बोल ना. तू जनहितमधून हिंदूरावबद्दल वरचेवर लिहित जा. हिंदूराव आल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा कसा बोऱ्या वाजणार आहे हे लिही. हिंदूरावची सगळी हिस्ट्रीच दे ना. ठीक आहे, मी त्याची सगळी माहिती काढतो. जळितांच्या प्रकरणाचे लेख चालूच आहेत पेपरमध्ये, त्याला ह्याचीही जोड देऊ. शक्य झालं आणि संधी मिळाली तर गुप्ते मॅडमशी बोल. चल, मी निघतो. अहो अहो किती विचार करताय. बसा बरं जरा इथे. नाही रमा, एका जागी स्वस्थ बसू शकत नाही, एवढा अस्वस्थ झालोय मी. या अडचणीवर काही मार्ग निघतोय काय याचा सारखा विचार करतोय. आकांक्षा जे काय म्हणाली ते ऐकून सुन्नच झालो. पहिल्यांदाच माझ्या पोटात एवढा मोठा गोळा असा आहे त्याची जाणीव झाली. मंगलाताईंनी फारच मोठा पेच टाकला आपल्या समोर, ज्याचं उत्तर माझ्याकडे नाही. म्हणजे प्रत्येक प्रश्नावर विचार केला की उत्तर मिळू शकतं या गोष्टीवर माझा विश्वास होता, पण आकांक्षाच्या या प्रश्नावर माझ्याकडे कुठलंही उत्तर नाहीये. मी काय म्हणते, म्हणजे तशीच वेळ आली तर जगामध्ये लोक तत्व निष्ठा हे जरा वेळ बाजूला ठेवतात ना, म्हणजे मुरड तरी घालतात त्यांना थोडीशी. मग अंजुनी तसं करायला काय हरकत आहे. म्हणजे तत्व निष्ठा या महत्वाच्या असतातच, पण अब्रूही तेवढीच महत्वाची नाही का. तुम्ही जरा सांगा ना तिला. रमा, तुला चांगलं माहितीये मी हे अंजूला सांगू शकत नाही. विचार करतोय यावर दुसरा कुठला मार्ग सापडतोय काय ते. मी माझ्याच पोलीस खात्यातल्या एका मित्राला, जो इथेच असतो, त्याला या सगळ्या प्रकरणाची चौकशी करायला सांगितली. तो कामगार कसा पडला, त्यावेळेला त्याच्याबरोबर कोण कोण होतं वगैरे वगैरे वगैरे. बघूयात, लेट्स सी काय होते, बघूयात. पण तोपर्यंत अटक झाली तर. त्यावेळेला अंजूला सांगेन की काही दिवस अटक टाळता आली तर बघ. तसं झालं तर मग काही खटपट करायला वेळ तरी मिळेल ना. नाही, असं केलं तर आपण कोणाला फेवर केले किंवा नियम धाब्यावर बसवले असं काही होत नाही. पण हे काही काळापुरतच करता येऊ शकेल. अटक पुढे गेली याचा अर्थ अटक टळली असं होत नाही. आणि तूही तसा अर्थ काढू नकोस. एवढी काय मूर्ख आहे का मी. अगं, मूर्ख नाहीयेस, उतावीळेस. बरोबर. मग तिला सांगा अंजुला की कोणाला काय सांगायचं ते लगेच सांग म्हणावं, म्हणजे उगीच उशीर नको व्हायला. रमा, उशीर वगैरे काही होत नसतो. आला विचार मनात की घेतला निर्णय असं होत नसतं. परिस्थितीचा पूर्ण विचार करून निर्णय घ्यावा लागतो. चुकीचा निर्णय अंगलट येऊ शकतो. तसं नाही होणार. तेवढे तुम्ही दोघं हुशार आहात.
मॅडम हं. आपल्या भगिनी ताई ये बस ना, बस बस. बापरे, येस मॅडम. काय झालंय ताई? अशी इथे का आलीयस? अंजू प्लीज हेल्प मी. मला आणि अभिजितला या प्रकरणातून तूच सोडवू शकतेस. माझा संसार उद्ध्वस्त होईल का नाही तर. हे बघ, मंगलाताई कामात काय करतील खरंच काही सांगता येत नाही. माझा संसार फक्त तूच वाचवू शकतेस. ताई मी आहे ना. म्हणूनच तर धीर करून आली आहे तुझ्याकडे. कारण फक्त तूच माझे दुःख समजू शकतेस. अभिजितनी तर माझ्याशी बोलणंच सोडलंय ग. काय? हो, याला ना अनेक पदर आहेत. म्हणजे ना फक्त अटक एवढाच मुद्दा नाहीये. अजून काय मग? मंगलाताई कामतांच्या कंपनीला चीफ इंजिनियर बोकिलांनी ना ब्लॅकलिस्टमध्ये टाकलंय या सगळ्या प्रकरणाचा आधार घेऊन. या प्रकरणातून आम्हाला सोडव, नाही तर काही खरं नाही. अंजू, हां काय झालं? कसला विचार करतेस? नाही, काही नाही ताई. सोडवशील ना ग या सगळ्या प्रकरणातून? ताई मी आता तुला काहीच सांगू शकत नाही. म्हणजे एवढं सांगूनही तुला कळत नाहीये का अंजू? माझा संसार वाचावा असं नाही वाटत आहे का तुला? तुझी इच्छा नाहीये का? अगं, आपल्या घरच्या माणसांसाठी, रक्ताच्या नात्यांसाठी काही करणं तुझं कर्तव्य नाहीये? एवढीशी तुझ्यासाठी किती किती किरकोळ गोष्ट आहे, एवढी पण तू करणार नाहीयेस का? हे बघ ताई, काही मला ताई बी म्हणू नकोस. ताई अगं जरा ऐक माझं. तू मला फक्त एवढंच सांग की तू मला या सगळ्यातनं सोडवणार आहेस की नाहीस? ठीक आहे. पाणी वेगळ्याच ठिकाणी मुरतंय. चीफ इंजिनियर बोकील एकदम काटेकोर. नियमानं कंपनीला ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं असेल. त्याला सबळ कारण असणार. जय हिंद. नमस्कार. Good morning, sir. Asli, good morning. It's just a morning. आम्ही येणारे ठाऊक होतो ना.
होय सर. नाही काय भानगडे, कुणीच कसं नाही आमच्या स्वागताला. गेलेत कुठं सगळे? तुमचा PS स्टाफ सुद्धा नाहीये. व्हॉट इज दिस? ठीक आहे, भेटायला बोलावणारच आहे मी एकेकाला. त्यावेळेस माझ्या पद्धतीनं बोलेन मी त्यांच्याशी. मोहिते सर, आमचं सामान येणार आहे, ते उतरून घ्यायची व्यवस्था करा. होय सर. पूर्वीचे अधीक्षक विलास शिंदे शहरात आहेत का? कल्पना नाही सर. चौकशी करा. आणि कल्पना नाही, आणि मला भेटायला सांगा. येस सर. मित्र आहेत आमचे, एकाच बॅचचे आहोत आम्ही. नीट चौकशी करा आणि मला कळवा. येस. कुटुंब 4 दिवसांनी येणार आहे आमचं. तोपर्यंत आमच्या खाण्याची, पिण्याची आणि मनोरंजनाची उत्तम व्यवस्था करा. चांगल्या हॉटेलमधून जेवणाचा डबा मागवा. काय खायला भरपूर लागतं आम्हाला, सगळंच. विशेषतः जेवणाच्या बाबतीत त्या हॉटेलवाल्यानं जर थोडं थिडका पाठवलं तर काय परिणाम होतील हे नीट समजून सांगा त्याला. आणि मनोरंजन म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलंच असेल, हो ना? चला लागा, कामाला लागा. येस सर. वेलकम इंदुराव, वेलकम. स्वागतम सुस्वागतम. भास्करराव. अहो म्हटलं आम्ही स्वतः आलो तरी अजून कुणीच कसं आलं नाही स्वागताला. अहो डोंट वरी, वी हॅपी. तुम्ही येणाऱ्याच्या आधीच खबर मिळाली होती, पण उशिरा मिळाली. बर. अहो ते शिंदे गेला नाही, माणूस चांगला होता, पण म्हणलं तो गेला आता दुसरा कोण येतोय आडव्या डोक्याचा, उगाच डोक्याला ताप. पण जेव्हा तुमचं नाव ऐकलं का नाही तेव्हा आमचं बिर्डिंग व्यवस्थित चालू राहिलं. बरं, नटवरलालजी कसे आहेत आपले? काय साहेब, काय जोरात. आता बाकी कटकटी येत का? काळजी करू नका म्हणाव. आता आम्ही आलोय ना, निश्चिंत राहा. आपण तुमच्या बाई? आमची बाई? बाई बाई मॅडम. मॅडम अंजली गुप्ते काय? मॅडम जरा वेगळ्याच आहेत. असू दे की. इतक्या वर्षाच्या पोलीस सर्व्हिस मध्ये काळ्याचे पांढरे झालेले परत काळे करत आलोय आम्ही. यासाला सुद्धा धक्का लागला नाही आपल्याला. अरे लय पाहिले ते असले जिल्हा दंडाधिकारी. बरं इंदुराव, खायची व्यवस्था झाली का? हो, उद्या परवा सामान येईल आपलं. हो, घरचं. मग चला 2 दिवस बांगल्यावर मस्त मजा करू. बर. तुमच्या आवडीच्या सगळ्या गोष्टी आणून ठेवल्यात. ते म्हणतात ना, राजाचं राज पण, काल पण, आज पण आणि उद्या पण. एकदम सांग बरं. मुळात आकांक्षानं अंजूच्या ऑफिसमध्ये जायलाच नको होतं. तिच्या ऑफिसमध्ये गेली होती ती कशासाठी? हेच, माझा संसार तुझ्या हातात आहे, तू हे प्रकरण निस्तारायला हवं. खूप बोलली ती, खूप चिडली होती ती. ठीक आहे गं, तू सुद्धा जरा तिला समजून घ्यायला हवंस. अगं तिच्या घरचे केवढं दडपण आणतायत तिच्यावर. तिला आणि अभिजितला अटक होऊ नये एवढीच तर इच्छा आहे ना त्यांची. आणि तू तुझ्या अधिकारात ते करू शकतेस. हेच त्या मंगलाताईंना हवंय. त्यांना अंजूला या प्रकरणामध्ये उघडपणे ओढायचंय. कलेक्टरच्या ऑफिसमध्ये कोण येतं कोण जातं यावर लोकांचं बारीक लक्ष असतं. आता आकांक्षा अंजूच्या ऑफिसमध्ये गेलं म्हटल्यावर याची चर्चा होणार आणि मग एक अदृश्य दबाव तयार होतो. तुमचं आपलं काहीतरीच होऊ दे. अदृश्य दबाव तयार झाला. आपली माणसं या प्रकरणातून सुटली पाहिजेत, हे महत्वाचं. हे बघ अंजू, मला असं वाटतं या प्रकरणात कुठेतरी पाणी मुरतंय. हे बघ, यातलं सत्य बाहेर आल्यानंतर, कन्फर्म झाल्यानंतर त्यांना अटक झाली तरी चालेल असं तू म्हण. हा, पण त्याच वेळेला ही अटक 4 दिवस तुला पुढे ढकलता आली तर बघ, आणि तेवढं तू सहज करू शकतेस.
ठीक आहे, पण फक्त 4 दिवस. आई, मी जरा पडते. ऐक, मी माझा सोर्स वापरून या सगळ्या प्रकरणाची चौकशी करायला सांगितलंय. पण अंजू खरंच खूप डिस्टर्ब झालेली दिसते आकांक्षाच्या बोलण्यानं. एवढं काय डिस्टर्ब व्हायचं? रागाच्या भरात बोलली असेल ती. तिला पण केवढं टेन्शन आहे ना, हे नको समजून घ्यायला. पण बिचारी एकटी पडली आहे ती. अंजू बरोबर आपण दोघं आहोत. तिच्या बरोबर कोण आहे? ना सासूचा आधार, ना अभिजितची मदत. सहन करण्या पलीकडे गेलं की बोलतं माणूस. काही बाई, सोडून द्यायचं ना जरा. मोठा पेच आहे, खरं आहे. अभिजित, असा का बसलास? जे चाललंय ते मला अजिबात योग्य वाटत नाही. तुला काय वाटतं? मला बरं वाटतंय म्हणून? मग कशासाठी चाललंय हे सगळं? थांबूया ना आपण. होऊ दे काय व्हायचंय ते. आज आकांक्षा अंजलीला भेटून आली. खूप भांडून आली. काय भांडून आली अंजलीशी? हा मूर्खपणा करायला कोणी सांगितलं होतं तिला? तू नाही का अडवायचंस तिला? तिने जाऊन आल्यानंतर मला सांगितलं. तू सांगितलंस ना, म्हणून मी तिच्यावरती दबाव टाकला. तर तिने हे पाऊल उचललं. माझ्या सगळ्या योजनेचा विचका झाला. मला हे सगळं करायची काही हौस नाहीये. अगं, पण हा प्रश्न आपण वेगळ्या मार्गाने सोडवू शकलो असतो ना. म्हणजे सगळेच गेलो असतो अंजलीकडे. सगळं सांगितलं असतं तिला. काही लपवाछपवी न करता. कदाचित तिने आपल्याला मदतही केली असती. पण आपण नात्याचा गैरवापर सुरू केला. मला तर ते लोक नालायक माणूस समजत असतील. कशाला दिली आपण ह्याला आपली मुलगी? नवरा म्हणून घ्यायची लायकी नाहीये असंही वाटत असेल त्यांना. आई, आता मला हे सगळं पेलवत नाहीये. यापुढे मी आकांक्षावर कुठलाही दबाव टाकणार नाही. अभि, मला हे सगळं व्यवसायासाठी करावं लागलं. आकांक्षाशी माझं काही वैर नाही आहे. गुणी मुलगी आहे ती. पण कधी कधी नाईलाज होतो. तुझ्या वडिलांनी मोठ्या कष्टानं हे सगळं वैभव उभं केलं. त्यांच्यानंतर तुमच्याकडे लक्ष देत हा व्यवसाय मी केला, तो सांभाळला. सरकारी कामातला भ्रष्टाचार, कमी गुणवत्तेचं काम मला स्वीकारावं लागलं. कमी पैशात गुणवत्तेचं काम कधीच होत नाही हे मान्य आहे मला, हे सत्य आहे. पण अस्तित्वासाठी, जगण्यासाठी मला हे करावं लागलं. मला मान्य आहे, पण त्यासाठी नात्यांचा बळी द्यायला नको. होऊ दे काय व्हायचंय ते. इतकं सोपं नाही आहे ते. कामतांच्या कंपनीच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि ते अस्तित्व टिकवावंच लागेल. मित्रांनो, कोणत्याही व्यवस्थेमध्ये राजकीय नेते हे नेहमी त्यांना सोयीची असलेली भूमिका घेत असतात. हे आपण पाहतोच. घडलेल्या घटनेच्या वरती काहीतरी विपर्यस्त विधानं करून मूळ घटनेचा त्यांना अभिप्रेत असलेला अर्थ ते काढतात. अनेक वेळेला आपणच कसे जनतेचे कैवारी वगैरे आहोत
ह्याचा एक आभास निर्माण करतात, तसा प्रचार करतात, त्यासाठी व्यवस्थेला धारेवर धरतात, प्रचारासाठी प्रशासनावर पुन्हा खापरही फोडतात. हे सगळं केवळ व्यक्तिगत लोकप्रियतेसाठी करत असतात. त्यासाठी मोठे मोठे फ्लेक्स लावले जातात, जेणेकरून आपली लोकप्रियता वाढावी. एवढाच अत्यंत क्षुद्र असा त्यांचा हेतू असतो. वाहतुकीच्या दृष्टीनं, सांस्कृतिक दृष्टीनं, सामाजिक दृष्टीनं, आर्थिक दृष्टीनं हे असले बॅनर्स फ्लेक्स लावणं हे धोकादायक आहे हे त्यांना कळत असतं, पण त्याचा काही उपयोग होत नसतो. तर या सगळ्याला आपण विरोध करायला हवा. ह्या फ्लेक्स सम्राटांपासून आपण सगळ्यांनी सजग राहायला हवं. याबद्दल वेळीच तीव्र निषेध नोंदवायला हवा. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे असेच बॅनर्स लावले जाणार, कोणाचे तरी वाढदिवस साजरे होणार, कोणाला तरी शुभेच्छुक म्हणून शुभेच्छा देत राहणार, एवढंच होत राहणार. प्रधान साहेब, गेल्या 30 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये अपॉइंटमेंट वगैरे नाही बरं का, थेट भेट. बायकोला दुसरं काहीही नको असतं रे. सगळं जग जरी तिच्या विरोधात गेलं ना तरी फक्त तिचा नवरा तिला तिच्या बाजूने हवा असतो. ही सगळी माणसं अटकेला आणि तुरुंगात जायला घाबरतात ना, त्या भीतीचाच हिंदूराव सारखे लोक वापर करतात.